तत्कालीन हे आहेत अवधूतेश्वर पद्मपाणी. दुःखाच्या केंद्रबिंदूपासून तर ज्ञानप्राप्तीपर्यंत ही स्टेज कंप्लीट झालेली आहे. कमळाची कळी आहे, फुललेली नाही. हे अष्टबाईचं खूप प्रसिद्ध शिल्प आहे. हे अवधूतेश्वर आहे. या बाजूला नैसर्गिक 4 अपत्य आणि मानवी 4 अपत्य ह्याच्यावर हे शिल्प आधारित आहे. म्हणजे निसर्गामध्ये हत्तीपासून संरक्षण करण्यासाठी, सिंहापासून संरक्षण करण्यासाठी, नागांपासून संरक्षण करण्यासाठी, स्थानिक रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी, राजापासून संरक्षण करण्यासाठी, रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी, नागापासून संरक्षण करण्यासाठी, आगीपासून संरक्षण करण्यासाठी हे शिल्प बनवण्यात आले. करुणाचा तो देवता आहे अवधूतेश्वरा. त्याला विनवणी करून आमचं दुःख दूर करावं याच्यासाठी ही विनवणी केली जाते. आणि हा अवधूतेश्वरा ज्ञानाच्या त्या टोकापर्यंत आलेला आहे, पण त्यांनी परिनिर्वाण प्राप्त केलेलं नाही. कारण त्याला या जगाचं सर्व दुःख नष्ट करायचं आहे, म्हणून तो इथं थांबलेला आहे. अवधूतेश्वराची जी सिंबल असतो, जी ओळख असते, त्यांच्या डोक्यावर बुद्ध आहे, हे बोधिसत्व आहे. आणि ज्यांच्या डोक्यावर स्तूप असतो मुकुटमध्ये, ते मैत्री असतं, भविष्यातले बोधिसत्व. हे शिल्प त्याच्यावर आधारित आहे. कमळा उभे ते उलटा नाही उलटा नाही. 500 उलटे